नमस्कार मित्रांनो. तुम्ही आज पाहत आहात प्रो कॅपिटल मोटिवेशनल 07 आणि आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा तरुणीची प्रेरणादायी कहाणी जिने जगाला दाखवून दिलं की खरी ताकद शरीरात नसते, ती मनात असते. कल्पना करा, तुमच्या समोर 42 किलोमीटरची मॅरेथॉन आहे. प्रत्येक पाऊल शरीराला थकवत आहे. त्याच वेळी अचानक मासिक पाळी सुरू होते. वेदना, अशक्तपणा, अस्वस्थता आणि मानसिक ताण. अशा परिस्थितीत बहुतेक जण स्पर्धा सोडण्याचा विचार करतील. पण काही लोक परिस्थितीसमोर झुकत नाहीत. ते परिस्थितीलाच हरवतात. ही आहे चीनची 25 वर्षीय धावपटू ली मेईजिंग. हिची प्रेरणादायी कहाणी. स्पर्धेच्या मध्यावर अचानक मासिक पाळी सुरू झाली. शरीर साथ देत नव्हतं. प्रत्येक पाऊल वेदनांनी भरलेलं होतं. पण तिच्या मनात एकच विचार होता, मी थांबणार नाही. कारण अनेकदा आपल्या आयुष्यातील अशीच परिस्थिती येते, अडचणी अचानक येतात, सगळं काही आपल्या विरोधात जातं आणि तेव्हाच आपल्या ध्येयाची खरी परीक्षा सुरू होते. ली मेईजिननेही हार मानली नाही. तिने स्वतःला सावरलं, मन मजबूत केलं आणि एक एक पाऊल टाकत पुढे जात राहिली. प्रत्येक किलोमीटर सोबत तिचा संघर्ष वाढत होता. शरीर थकत होतं, पण तिची जिद्द अधिक मजबूत होत होती. कारण तिला माहीत होतं, ध्येय गाठण्यासाठी कधी कधी वेदनांनाही सोबत घेऊन चालावं लागतं. शेवटी तिने संपूर्ण 42 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली. कदाचित त्या दिवशी तिच्या गळ्यात सुवर्ण पदक नव्हतं, पण तिने जे जिंकलं ते कोणत्याही पदकापेक्षा मोठं मोठं होतं. तिने स्वतःवरचा विश्वास जिंकला. तिच्या या संघर्षाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. जगभरातील लाखो लोकांनी तिचं कौतुक केलं. पण लोकांना फक्त तिची मॅरेथॉन पूर्ण केल्याचं आश्चर्य वाटलं नाही. लोक प्रेरित झाले तिच्या न हार मारण्याच्या वृत्तीमुळे. अनेकांनी तिला रिअल चॅम्पियन, खरी फायटर आणि महिलांच्या जिद्दीचं प्रतीक असं संबोधलं. कारण खरा विजेता तो नसतो जो नेहमी जिंकतो. खरा विजेता तो असतो जो सर्वात कठीण परिस्थितीतही पुढे चालत राहतो. ही घटना आणखीन एक महत्त्वाचा संदेश देते. मासिक पाळी ही प्रत्येक महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण आजही अनेक ठिकाणी त्याकडे संकोचन किंवा लाजेच्या नजरेने पाहिलं जातं. ली मेईजिननेही मात्र कोणताही गाजावाजा केला नाही. कोणतीही सहानुभूती मागितली नाही. कोणतंही कारण सांगितलं नाही. तिने फक्त तिच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं आणि हाच यशाचा सर्वात मोठा मंत्र आहे. मित्रांनो, जीवनात अडचणी प्रत्येकाच्या वाट्याला येतात. कधी परिस्थिती कठीण असते, कधी शरीर साथ देत नाही, कधी नशीब साथ सोडतं. पण जर मन खंबीर असेल तर कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. लक्षात ठेवा, यश हे नेहमी पदकात किंवा ट्रॉफीत मोजलं जात नाही. कधी कधी शेवटपर्यंत संघर्ष करत राहणं, पडून पुन्हा उभा राहणं आणि हार न मानणं हाच सर्वात मोठा विजय असतो. ली मेईजिनची ही कहाणी आपल्याला शिकवते की मर्यादा शरीराच्या नसतात, त्या मनाच्या असतात. आणि ज्या दिवशी आपण मनाने ठरवतो की कोणत्याही परिस्थितीत थांबायचं नाही, त्या दिवशी यश आपल्याकडे चालत येतं. म्हणूनच तुमच्याही आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली, कितीही लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तरी स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण प्रत्येक संघर्षाच्या पलीकडे एक नवीन विजय तुमची वाट पाहत असतो. तर मित्रांनो, ली मेईजिनची ही प्रेरणादायी कहाणी तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी प्रो कॅपिटल मोटिवेशन 07 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.